नमस्कार, मी सद्दाम मुस्लिमुल्ला. आपण पाहतात एसएम नेटवर्क प्रस्तुत फिफोल मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. प्रियाताई बेडगे यांच्या पाठपुराव्यास यश. निलगिरी बाग येथील थांबलेले रस्त्याचे काम पुन्हा सुरू. इचलकरंजी प्रभाग क्रमांक 3 मधील निलगिरी बाग परिसरातील रस्त्याचे काम थांबवण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. सदर काम 14 मार्च 2026 रोजी थांबवण्यात आले होते. त्यानंतर 21 मार्च 2026 रोजी सौ प्रियदर्शिनी उर्फ प्रियाताई बेडगे यांनी इचलकरंजी महानगरपालिकेकडे निवेदन देत 15 दिवसात काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान प्रशासनाने या निवेदनाची दखल घेत 15 दिवस पूर्ण होण्यापूर्वीच निलगिरी बाग येथील रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कामासाठी माजी आमदार तसेच विद्यमान नगरसेवक अशोकरावजी जांभळे व राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुहास जांभळे यांनीही सातत्याने पाठपुरावा करून काम मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याबद्दल सौ प्रियदर्शिनी बेडगे यांनी प्रशासन तसेच अशोकरावजी जांभळे व सुहास जांभळे यांचे आभार मानले. यावेळी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच काही नागरिकांनी प्रियाताईंकडे बालाजीनगर परिसरातील रस्त्यांच्या समस्याही मांडल्या होत्या. त्यानुसार प्रियाताई बेडगे यांनी रस्त्याची पाहणी करून नगरसेवक अशोकराव जांभळे यांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर नगरसेवक जांभळे यांनी संबंधित ठेकेदारांना बोलावून बालाजीनगर परिसरातील विविध रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. यात सचिन दिवटे मांजरेकर घर ते पाटाडे यांचे घर, प्रदीप पाटील घर ते शाहरुख मुजावर यांचे घर, गवळी यांची आडवी गल्ली, सोनाळकर यांची आडवी गल्ली, सांगले यांची गल्ली तसेच कोळी राजपूत घर ते शहापूरकडे जाणाऱ्या रस्त्याचा समावेश आहे. याप्रसंगी श्री दशरथ माने, श्री सुनील बेडगे, विशाल पोवार, सनत कांबळे, विनायक दीपक, महेश वडर, सुनील मांडवकर, विजय लोंढे, अनिता मिश्रा, राजेश मिश्रा, सोनाली कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज निलगिरी बाग मिश्राबाबी यांच्या घरासमोरील रस्ता मला वाटतं गेली 20 दिवस हे काम बंद पडलेलं होतं. काही कारणास्तव काही लोकांनी हे काम बंद पडलेलं होतं. ते काम आम्ही पाठपुरावा करून प्रशासनाला सांगून आता तुर्तास चालू करून घेतलेलं आहे आणि रस्त्याचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे. नमस्कार. मागील महिन्यातील 14 तारखेला काही कारणास्तव काही अडथळ्यांमुळे काही लोकांच्या नकारात्मकतेमुळे हा रस्ता बंद झाला होता. या रस्त्याचे कामकाज पूर्णपणे थांबले होते. आता जवळजवळ 20 दिवसानंतर हे कामकाज सुरू होते. तर काम बंद पडल्यानंतर एक 6-7 दिवसाच्या गॅप नंतर आम्ही महानगरपालिकेमध्ये निवेदन दिलं होतं की हा रस्ता तात्काळ सुरू करण्यात यावा. त्यानंतर 14 दिवसानंतर हा रस्ता आज करण्यात येत आहे. याच्यामध्ये महानगरपालिकेने आमच्या निवेदनाची नोंद घेतली. या भागातील नगरसेवक मान्य अशोकरावजी जांभळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मान्य सुहासजी जांभळे साहेब यांनी आमची नोंद घेतली आणि ह्या भागातील रस्ता लवकरात लवकर करून आज ते देत आहेत. त्याबद्दल मी प्रशासनाची आणि जांभळे साहेबांची आभारी आहे.